ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. बाभळ गावाचा वैभव म्हणून ज्या पंचमहादेवांची ख्याती आहे असे श्री पेठेश्वर महाराज यांच्या नव्यानं विकसित होत असणाऱ्या नवीन देवालयाचं भूमिपूजन नुकतंच पार पडलं. पाबळ या गावाला ज्या 5 महादेवांमुळे पाबळ हे नाव पडलं अशा पाबळ गावामधील श्री पेठेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामानिमित्तानं भूमिपूजन आयोजित करण्यात आलं होतं. गेल्या अनेक वर्षांचा इतिहास असलेले हे पुरातन मंदिर आता नव्या वास्तूमध्ये रूपांतरित होत आहे. यासाठी पाबळ येथील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून या मंदिराचे भव्य दिव्य शिवालयामध्ये रूपांतर होत आहे. पाबळ गावचे श्रद्धास्थान असलेले श्री पेठेश्वर मंदिर यासाठी श्री राजेश भैया गुप्ता यांनी मंदिराच्या बांधकामासाठी सद्यस्थितीमध्ये असलेल्या मंदिराची जागा विना मोबदला उपलब्ध करून देत बांधकामासाठी रोख रक्कम दिली आहे. मंदिराच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं पाबळ गावाचे सरपंच सोपान माधव, माजी सरपंच शांताराम चौधरी तसेच प्रसिद्ध गाडा मालक परमेश्वर चौधरी, माजी सैनिक सुनील चौधरी, हरिभक्तपरायण माऊली महाराज पिंगळे यांच्यासह गावामधील विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी भूमिपूजन करताना अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करत पाबळ गावाचे असलेले हे शिवमंदिर खूप जुनं आहे आणि या मंदिराचा पुरातन इतिहास असल्याचं नमूद केलंय. तर या प्रसंगी अनेक दानशूर व्यक्ती, ग्रामस्थ यांनी शिवालयाच्या उभारणी संदर्भात बांधकामासाठी देणगी स्वरूपामध्ये मदत केली आहे. काही ग्रामस्थांनी वस्तू स्वरूपात मदत केली आहे असे कुमार भाऊ सुतार यांनी म्हटलंय. तर पाबळ गावामधील अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार लोकसहभागामधनं होत आहे. यापूर्वी पाबळ ग्रामस्थांनी सरळ हाताने मदत केली आहे. त्यामुळे पाबळ गावाचे पंचशिवालयापैकी एक असणारे पेठेश्वर महाराज शिवलिंग उभारणीकरता अनेक दानशूर व्यक्ती पुढे आले आहेत. हे भव्य दिव्य शिवालय पुढील काही महिन्यातच पाबळ गावाच्या जडणघडणीमध्ये आणि वैभवात भर टाकणारं ठरणार आहे. हा पुरातन ठेवा जतन करण्यासाठी या निमित्तानं दानशूर व्यक्तींनी सरळ हाताने मदत करण्याचं आवाहन पेठेश्वर महाराज मंदिर समिती मंडळाकडून करण्यात आलंय. देणगीसाठी राजेश भैया गुप्ता, कुमार भाऊ सुतार यांच्याशी संपर्क करण्याचं आवाहन संयोजक मंडळाकडून करण्यात आलंय. सदर मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंथी मंदिराच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ मंदिराची प्रतिकृतीप्रमाणे करण्याचं योजिले आहे आणि यामुळे पाबळ गावाच्या धार्मिक आणि संस्कृतीमध्ये मोठी भर पडणार आहे. त्यामुळे अशा पुरातन मंदिराच्या भूमी आणि जीर्णोद्धार यासाठी यज्ञामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय. मोठ्या मनानं या कार्यात आपली फुल न फुलाची पाकळी म्हणून दान देण्याचे कर्तृत्व पार पाडावं असं आवाहन करण्यात आलंय. सुनील पिंगळे, C24 तास, शिक्रापूर.